चंद्रकांत सोनवणे. सन 25-26च्या अर्थसंकल्पातील अनुदानावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये जानेवारी 25 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत 63 कंपन्यांबरोबर आपला करार झालेला. यातनं जवळपास 16 लाख रोजगार निर्मिती होणार ही अभिमानास्पद बाब आहे. पण आपल्याला विनंती करतो की रोजगार निर्मिती होत असताना आदिवासी भागाचा विशेष करून विचार केला गेला पाहिजे. आणि ह्या जे इंडस्ट्री येणार आहेत यांना जर आदिवासी भागामध्ये त्यांच्या कंपन्या सुरू करण्यासाठी सूचना केल्या गेल्या तर आदिवासी भागातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे. माझ्या मतदारसंघातील चाडी इथे औद्योगिक विकास क्षेत्र मंजूर झालेलं आहे. हे MIDC मंजूर झाल्यानंतर त्याला लागणारा जो खर्च आहे हा जवळपास 14 कोटी रुपये, ज्यामध्ये पायाभूत सुविधा या त्या ठिकाणी उपलब्ध होतील. तर मी आपल्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की आपण या 14 कोटी रुपयाला लवकरात लवकर मंजुरी देऊन या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या. त्याचप्रमाणे त्या MIDC ला आदिवासी क्लस्टर मध्ये समाविष्ट करण्यात यावे, जेणेकरून आदिवासी भागातील जे शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत ज्यांच्या हाताला काम उपलब्ध होईल आणि आदिवासी भागाच्या विकासाला एक चालना भेटेल, म्हणून मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. त्याचप्रमाणे ग्रामविकासच्या संदर्भात बोलत असताना ग्रामविकासच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा टप्पा 3 सुरू होणार आहे. या टप्प्यामध्ये 3ऱ्या टप्प्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटची जवळपास 3582 गावांना 14,000 किलोमीटरच्या लांबीचे रस्ते होणार आहेत. या लांबीच्या रस्त्यामध्ये असताना ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये आमच्या मतदारसंघाचा आणि विशेष करून जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला त्या जळगाव जिल्ह्यामध्ये काळी मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी रस्ते टिकत नाही. म्हणून ज्यावेळेला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा 3रा टप्पा चालू होईल तर त्या ठिकाणी विशेष जास्त प्रमाणात निधी देऊन जो काळी मातीचा भाग आहे त्या ठिकाणी रस्ते चांगले टेकण्यासाठी आपण त्या ठिकाणचा व्यवस्थित डाटा घेऊन या रस्त्यांना मंजुरी द्यावी, जेणेकरून ग्रामीण भागाचा रस्त्यातला प्रश्न जो हा संपेल आणि ग्रामीण भागातले रस्ते चांगले होतील आणि ग्रामीण भागाच्या जनतेला सुद्धा सुविधा आपल्याला देता येतील. त्याचप्रमाणे ग्रामविकासच्या माध्यमातून एक विनंती करणार आहे की घरकुल योजना, या घरकुल योजनेमध्ये लाभार्थीला आपण ग्रामीण भागाच्या 1.5 लाख रुपये देतात, पण 1.5 लाखामध्ये आज घर होत नाही. हे 1.5 लाख रुपये देत असताना जवळपास याला 14-15 वर्षापासून हीच आपण त्याला 1.5 लाख रुपयाची मंजुरी देत असतो. सरासर विचार जर केला तर दरवर्षी 10% ही वाढ आपण आपल्या बजेटमध्ये करत असतो आणि 1.5 लाखामध्ये आज ग्रामीण भागामध्ये घर होत नाही. या घर बांधण्यासाठी लागणारी वाळू सुद्धा त्या व्यक्तीला उपलब्ध होत नाही. शासनाने वाळू लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून या लोकांना यांचं घर बांधण्यासाठी सोयी होतील. बऱ्याच गावांमध्ये जमीन उपलब्ध नाही आणि जमीन नसल्यामुळे, गावठाण नसल्यामुळे काही लोकांना, गरीब लोकांना गावठाण नसल्याचा फायदा होत नाही. त्या ठिकाणी विशेष करून आपण शासनाच्या वतीने गायरान जे असेल, या गायरान संदर्भात असेल किंवा इतर जागा असेल, यासाठी विशेष प्रयत्न करून या लोकांना जागा उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून ग्रामविकासच्या माध्यमातून ही जी घरकुलाचं उद्दिष्ट हे साध्य होईल. बऱ्याच वेळेला यांचे जे चेक आहे हे सुद्धा पडत नाही, तर हे चेक लवकरात लवकर दिले तर यांचं घर लवकर पूर्ण होईल, एक विनंती करतो. त्याचप्रमाणे ऊर्जा विभागात बोलत असताना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण चालू केली. यामध्ये आपण 7.5 अश्वशक्तीच्या पंपांना मंजुरी दिली, त्यांना आपण वीज बिल माफ केलं. पण माझ्या मतदारसंघाचा जर विचार केला, रावेर यावल या 3 दिवसाचा जर विचार केला तर या ठिकाणी पाण्याची पातळी अतिशय खोल आहे आणि शासनाने या भागामध्ये डार्क झोन अशी जाहीर केलेलं असल्यामुळे, डार्क झोन असल्यामुळे पाण्याची पातळी खाली असल्याने या 7.5 अश्वशक्तीचे पंप जे आपण दिलेत, या पंपांच्या व्यतिरिक्त आपण सोलर पंपही त्या ठिकाणी देतात, पण या सोलर पंपाचा तिथे उपयोग होत नाही. माझी एक स्पेशल विनंती राहणार आहे की आपण या योजनेअंतर्गत 12 ते 15 अश्वशक्तीच्या पंपांना मोफत
वीज द्यावी, जेणेकरून या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे, त्यांनाही त्याचा संधीचा फायदा होईल. महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे इतर लोकांना दिले 7.5 अश्वशक्तीचं, त्याचप्रमाणे 12 ते 15 अश्वशक्ती आमच्या भागात जर दिली तर आमच्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील धानोरा येथे 132 केव्हीचं सबस्टेशन मंजूर होतं, पण ठेकेदाराने 2 मिनिटं सर, ठेकेदाराने ते काम सुरू केलं नाही. त्या 132 सबस्टेशनला त्यांनी काम करण्यास असमर्थता दाखवली आहे. तरी मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना ही विनंती करेल की आपण हे 132 सबस्टेशनचं पुन्हा निविदा काढावी, जेणेकरून हे काम झालं तर आदिवासी भागातील जनतेला विजेची जी मागणी ही पूर्ण करेल आणि आज विजेची जी समस्या झाली ती त्या ठिकाणी संपेल. त्याचप्रमाणे कर्जाने 123 केव्हीचं सबस्टेशन हे मंजूर आहेत, पण या ठिकाणी जवळपास आमच्या या भागामध्ये 14 गावांना याचा फायदा होणार आहे. या 14 गावांना फायदा होण्यासाठी या उपकेंद्राला लागणारे 9,69,00,000 हे वन विभागाकडे वर्ग करायचे आहे आणि त्याचप्रमाणे त्या दर सूचीला 4,84,00,000 ही वाढीव अशी 14,56,00,000 रुपये हा निधीची गरज आहे. तरी मी आपल्या माध्यमातून एक विनंती करणार आहे की आदिवासी विभागाकडून ही 14,56,00,000 रुपये निधी मंजूर करून घ्यावे, जेणेकरून या आदिवासी भागातलं कर्जानं सबस्टेशन हे कार्यरत होईल आणि त्या लोकांना तिथे वीज उपलब्ध होईल. आदिवासी भागाचा प्रश्न असल्यामुळे विशेष करून आपल्याला या माध्यमातून विनंती करणार आहे. सर, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो.